अक्षय थेटेच्या सोबतीला मोरेश्वर सुतार होता आणि पुन्हा तीच जोडी आता मैदानामध्ये मोरेश्वर सुतार आणि त्याच्या सोबतीला अक्षय थेटे खूप मोठी भागीदारी केली होती। तब्बल 68 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती। आणि बघा पहिला बॉल जसा डिलिव्हर्ड होणार आम्ही टायमर इथे सुरू करणार आहोत। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 3 षटकं पूर्ण करायची आहेत, अन्यथा एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला सर्कलमध्ये एक्स्ट्रा सेट करावा लागेल, याची नोंद असू द्या। दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत। आज गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली। योगेश लेवानामने बी संघाची खूप चांगलं प्रदर्शन विथ बॉल आपल्याला बघायला मिळाला। भावेश पहिल्या षटकाला सुरुवात करतोय। स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मोरेश्वर। मागच्या सामन्यामध्ये त्यानं 31 धावा बनवल्या होत्या आणि अक्षय थेटेच्या बॅटमधून मला वाटते 36 धावा 35 धावा बघायला मिळाल्या होत्या। तीच जोडी आता काहीच बदल केलेला नाहीये। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। बघा 4:11 आता या ठिकाणी झालेले आहेत आणि पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय। लक्षात असू द्या, वेळ ही प्रत्येकासाठी सारखी असणार आहे। समान नियमांप्रमाणे आपण ही स्पर्धा खेळतोय, याची नोंद आता सर्व संघांनी घ्यायची आहे। आणि जरूर तुमची वेळ आता स्टार्ट होते। पहिला बॉल भावेश ओव्हर द विकेट। पहिला चेंडू फुलर लेंथ होता, ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न मोरेश्वर सुतारचा। डॉट बॉलनं सुरुवात केली भावेशनं। मागचा निसटता विजय मिळाला। 34 धावांचं संरक्षण आमने बी संघाच्या वतीनं करण्यात आलं आणि जरूर आता तो आत्मविश्वास आपल्याला ह्या लढतीमध्ये बघायला मिळेल का। सुरुवात तर निर्धाव चेंडूनं केलेली आहे। पॉवर प्लेचं पहिले षटक भावेश मार्गस्थ। यावेळेला पूल केल्या मिस टायमिंग आहे, प्रॉपरली बिडलिंग करता आलं नाही आणि एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती आता जोडली जाणार। धावांना सुरुवात करत असताना मोरेश्वर आणि टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर। मान्यता प्राप्त आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मधील ही तिसरी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मात्र आता एक नवा चॅम्पियन मिळेल, कारण मेहर 11 बापगावचं आव्हान संपुष्टात आलेल्या स्पर्धेतून। अक्षय थेटे त्याच्या समोर लॉंग ऑफ ला एक फिल्डर सेट करण्यात आले। डीप मध्ये मिड विकेट ओव्हर द राउंड द विकेट, माफ करा ओव्हर द विकेट आलाय। ओ यावेळेला हाफ ब्रेकर इनफिल्डच्या डोक्यावरून हॅमर करत असताना बॉलला पाठवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार। मिळाला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बाउन्स चांगला होता आणि त्याच्यावरती आक्रमण अक्षय थेटेचं आपल्याला बघायला मिळालं। चौकार येतोय आणि या चौकारानं धावफलकामध्ये आता वेगानं वाढ होत असताना 5 या आकड्यावर टीमची टोटल अक्षय थेटे ऑफ द मार्क विथ द 4। भावेश यावेळेला पुन्हा लॉफ केलाय, आणखी एक ताकदवर फटका। मनगटामध्ये ताकद भरपूर आहे, छोट्या चनीचा खेळाडू परंतु त्याची कीर्ती भरपूर उंच आहे। अक्षय थेटेच्या बॅटमधून आणखी एक सिक्सर। पुढे टाकला बॉल आणि जेवढा वेगानं आला त्याच्या दुपटीच्या वेगानं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं। आता नांदकरच्या कॅप्टनला विचार करावा लागेल की अक्षय थेटेला टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी काय येणं गरजेचं आहे। यावेळेला स्लॉग हिट मिस टायमिंग आहे, टॉप एज फिल्डर डाऊन दी बॉल आणि आता चुकी होत नाहीये। पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी स्पोर्ट नांदकरला। तालुका जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात।
थेटे आणि आता त्याला पाठवलं मैदानाच्या बाहेर. काय सामना बघायला मिळाला. जो मागचा सामना होता चित्त थरारक लढत होती. नवीन बॅटर, लेफ्टी बॅटर अंकित दलवी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलाय. राऊंड द विकेट आला अंकित समोर. हा बॉल थोडासा खाली राहणार होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आणि मला वाटतं की पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळेल 11 धावा. 11ला 1 गडी बाद. गावदी विस्फोट नानकर. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या ही मोठी नसते आणि कोणतीच धावसंख्या ही छोटी नसते. असा क्रिकेटचा खेळ. पहिल्या ओव्हरसाठी बघा तुम्ही बरोबर 4.5 मिनिटे घेतलेले आहेत, परंतु ह्याच वेगानं तुम्हाला ह्या पुढील षटकं टाकायची आहेत याची नोंद असू द्या. राकेश गोलंदाजी करण्यासाठी येतो. राकेशनं मागच्या मॅचचा विचार केला तर मॅच विनिंग गोलंदाजी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये मला वाटतं 9 धावांची गरज असताना जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली आणि त्याच गोलंदाजाकडे आता चेंडू सोपवलेला आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मोरेश्वर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 चेंडू फेस केला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न होता सुरुवातीला. गोलंदाज राकेश पाटीलची स्फूर्ती पहा. एमर्जिंग खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, परंतु फार चांगल्या स्फूर्तीनं चांगल्या एनर्जीनं तो मैदानामध्ये उतरलाय. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. कॉन्फिडन्स फार सुंदर पाहायला मिळाला सध्या तरी आमने बी संघाचा. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केला हलक्या हातानं. चेंडूला येऊ दिलं त्या ठिकाणी. ओव्हर थ्रू जरूर झालाय. 1 धाव मात्र पळून पूर्ण केले आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जरूर गेला. सर एक्झॅक्टली काय घडलं तिथे 2 धावा असतील का? चला एका धावेने स्कोर आता पुढे जाईल स्कोर कार्ड वरती. 12 धावा स्कोर कार्ड वरती. चला राकेश तुमचा टायमर सुरू आहे, गोलंदाजी सुरू करा. मला वाटतं की थ्रो राकेश पाटील राईट आर्म राउंड द विकेट. सामना करेल बॅटर अंकित. राईट आर्म राउंड द विकेट न
ओ हो, पुढे टाकलेला बॉल समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला कमबॅक पाहायला मिळतो राकेश पाटीलचा. अंकित मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये जरूर नव्हतं आणि या मॅचमध्ये आता त्याच्या येण्यानं बॅटिंगमध्ये ताकद जरूर वाढली आहे, परंतु अक्षय थेटे आउट झाल्यानंतर आता थोडासा अडचणीमध्ये संघ. ओ अनदर ब्युटिफुल बॉल. काय गोलंदाजी करतोय राकेश. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. लागोपाठ 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव बघायला मिळाले. दबाव असेल आता अंकित वरती. मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. यावेळी ऑन साईडला टर्न केल्या बॉल. शॉर्ट स्क्वेअर रेगला फिल्डर उपस्थित आणि बरोबर त्याच्या हातामध्ये हा चेंडू. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आता एखादा मोठा फटका शोधावा लागेल. 5 बॉलमध्ये राकेशने फक्त 2 धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 11 धावा जरूर आल्या होत्या, परंतु आता राकेशने केलेला पलटवार. योगेश इलेव्हन आमने बी संघाची ताकद काय आहे तर त्यांची गोलंदाजी आहे. मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये गोलंदाजांनी कमाल केली, धारदार गोलंदाजी केली आणि याही मॅचमध्ये आता तेच दृश्य आपण बघतोय. यावेळेला हा चेंडू सोडून दिलेला स्वेअर चेंडू होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल अतिरिक्त धाव. एक्साच्या मदतीने आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 14. 14 रन्स ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 2. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. मोरेश्वर ऑन स्ट्राइक. ओव्हर द विकेट राकेश. कमी गतीने टाकलाय बॉल. ऑन साइडला पिकअप शॉट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार मोरेश्वरच्या बॅटमधून. मेगा सिक्सर. करेल. ग्रीष्मा इलेव्हन आमने पाडाच्या विरोधात खेळेल, परंतु कोणता संघ तो आहे याचं उत्तर आता काही क्षणात मिळेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज मंथन येतोय. मला वाटतं की थोडंसं इंजर्ड जरूर झाला होता मागच्या सामन्यामध्ये, परंतु आता संघाची जबाबदारी ओळखता पुन्हा मैदानामध्ये तो एंटर झालेला आहे आणि तसंही चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने आपण पाहिली आहे, त्याच्यामुळे त्याचं संघामध्ये असणं गरजेचंच आहे. स्ट्रायकिंग एंडला अंकित. स्ट्रगल सुरू आहे. डॉट बॉल भरपूर खेळलाय. हो यावेळेला आता समोर लॉफ्टेड इट. बॉल डाऊन दी ग्राउंड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. त्याचा विचार न करता आता पुढे संघासाठी कसं चांगलं करता येईल तो विचार आता अंकित दलवीचा बघायला मिळाला. सिक्सर त्याच्या बॅटमधून आला. धावा धावफलकावरती वेगाने पुढे गेल्यात. 26 आकड्यावरती 26. गावदेवी नानकर संघाची ओळख आहे. मजबूत बॅटिंग लाईनअप. यावेळेला पुन्हा चांगल्या लेंथवर बदल करण्यात आला. थोडासा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. कमी गतीनेही बॉल आला आणि त्याच्यावरती बॅटरला कुठेही संपर्क करता आलेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. 26 वर धावसंख्या स्थिर आहे. 40+ जरूर इंटेंट असणार आहे तो टीम गावदेवी नानकरचा आणि जरूर आपण विचार केला तर आमने बीचे गोलंदाज आता विचार करतील अंडर 40 40 आतमध्ये थांबवावं. सोडून दिला बॉल. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न. दिशा थोडीशी खराब होती आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्सन आता स्कोर पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 27.
27 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्य मंथन गोलंदाजी करतोय. सध्या तरी दोन्ही बाजूने चांगला खेळ सुरू झाला. चांगला एव्हरेजने धावा बनवण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेला पुन्हा लेंथ बॉल होता. ऑन साइडला पाठवलंय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक्झॅक्टली काय घडलंय बघूया आपण. डिक्लेअर एकच धाव. झेल पकडला होता मला वाटतं त्या ठिकाणी. बघूया आता काय घडलेलं आहे एक्झॅक्टली त्या ठिकाणी. ओ स्वतःला त्या ठिकाणी जरूर कंट्रोल करता आलं नव्हतं आणि एका धावेने आता स्कोर पुढे गेला 28 या आकड्यावरती. पहिला बॉल डिलिव्हर झाला. खरं तर 4:11 आतापर्यंत योग्य त्या वेळेनुसार षटका हाताळलेत आमने बीचच्या गोलंदाजांनी. ओ क्लीन बॉल परफेक्टली यष्टा उद्ध्वस्त केल्यात. मोरेश्वर सुतारला मैदान सोडावं लागेल. मंथनला मिळाली सफलता. कवटी गाडी मी साधा भोळा केला लाडीक माझ्याची ताळा केला लाडीक माझ्याची ताळा. झालेला आहे. मी त्यांना विनंती करतोय की मंचावरती यावं आणि त्याचबरोबर सावध गावातील वरिष्ठ व्यक्ती या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांनाही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्यांचा आनंद घ्या. या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं संजय स्मृती चषकामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कॅप्टन संकेत नवीन बॅटर आता मैदानामध्ये आहे. अराउंड द लेग बोल्ड झाला होता बॅटर मोरेश्वर. पूर्णपणे ऑप्शनच्या बाहेर निघून शफलिंग करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मंथनच्या वेगाला मात्र प्रत्युत्तर देता आलं नव्हतं. नवीन बॅटर संकेत दलवी टीमचा कॅप्टन मैदानामध्ये एंटर होतोय. टीमची टोटल 28 आहे स्कोर कार्ड वरती. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना यावेळेला आल्या मोठा फटका. मिस टायमिंग आहे परंतु आणखी एक फलंदाज फेल. अनदर विकेट गॉन. लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय. मंथन या गोलंदाजानं संकेतला मैदान सोडावं लागेल. डीजे किरण NG G G G मिळाली या ठिकाणी. आपण बघतोय लागोपाठ 2 धक्के या ठिकाणी लागलेले आहेत. संकेत दलवी बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता मयूर येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावर दलवी ब्रदर्स तुम्ही बघतायत. अंकित संकेत आणि आता मयूर हा मैदानामध्ये एंटर झाला. SK एंटरटेनमेंट आणि सध्या निर्वी कैलास पाटील हिला दाखवलं जात आहे. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरून तुम्ही पाहतायत. कैलास पाटील यांची सुकन्या स्पर्धेचा आनंद घेत आहे. वेलकम. तिचंही करूया हार्दिक स्वागत. मयूर आल्या आक्रमण. बाहुबली आहे नानकर गावचा आणि त्याच्या बॅटमधून उत्तुंग सिक्सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ऑफ 3 विकेट. पहिल्याच बॉलवर मेगा सिक्सर मयूरनं या ठिकाणी दाखवलं आणि जो गरजेचा होता. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि अगदी वेळेनुसार ही षटकं कंप्लीट करण्यात आलेली आहेत. 34वा स्कोर कार्ड वरती तुम्ही बघतायत. प्री क्वार्टर फायनल हा सामना जो जिंकेल तो क्वार्टर फायनलला प्रवेश करेल. ग्रीष्मा 11 आमनेपाड्याच्या विरोधात खेळताना दिसेल.
लास्ट ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी शुभम गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर अंकित. अंकितने एक सिक्सर जरूर मारलाय, परंतु 3 ते 4 बॉल त्याच्या डावामध्ये तो निर्धावी खेळलेला आहे. तेवढा प्रॉमिसिंग स्ट्राईक रेट त्याचा दिसत नाहीये. क्लीन बॉल, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. अगदी स्विंग मध्ये बीट झाला, फुल टॉस ही म्हणू शकला असता, परंतु पूर्णपणे बीट आणि यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू शुभमला मिळाली आहे सफलता. बॅटर अंकित गोज बॅक टू डग आउट. गलियों में गाँव की गलियों में हम दोनों बदनाम होने लगे हैं. व्हीआयपी डाईटचे दृश्य निर्वी एन्जॉय करते सध्या, आणि सोबतच तुम्ही बघतायत आमचे सहकारी समालोचक योगी पाटील सर, बालारामजी मेहर, लखन पाटील यांना दाखवलं जात आहे. खूप मेहनत खऱ्या अर्थानं संजय स्पोर्ट्स सावतची या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळालेली आहे. 34 ला 3 आणि शुभमला पहिल्याच बॉलवर या ठिकाणी सफलता मिळाली आहे. नवीन बॅटर मनीष मैदानात एंटर होतोय. ओव्हर द विकेट शुभम, बाउन्सर होता, वेगानं बाउन्सर पाहायला मिळाला. वन बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आला. एका नवीन बॅटरचा स्वागत खऱ्या अर्थानं वेगवान गोलंदाज अशा पद्धतीने करत असतो. चला जय पाटील, आपण आता मंचावर यायचं आहे. हो, अनदर गुड बॉल. आणखी एक फलंदाज होतोय क्लीन बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते आमनेकरांची. ग्रेट बॉलिंग. मनीष आल्या आल्या मैदानाच्या बाहेर निघून गेलेल्या. आता थोडासा पाठीराख्यांमध्ये आक्रोश बघायला मिळालेला आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी होते, दुसऱ्यांदा आपण पाहिलं की या षटकामध्ये विकेट मिळाली. या अगोदर मोरेश्वर सुतार देखील अशाच पद्धतीने आऊट झाला होता. आणि मयूर आता नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. जरूर समस्या आता जरूर तोही विचार करत असेल की पहिल्याच बॉलचा फेस करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु स्ट्राईक एंडला तो येत नाहीये. ही फार मोठी समस्या राहिलेली आहे. 34 ला 5 खेळाडू बाद. अफलातून गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. राकेश घारे, शुभमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अंतिम षटकामध्ये जशी गोलंदाजी त्यानं केलेली आहे, ॲक्युरसी त्याच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला बघायला मिळालेली आहे. गावदेवी नानकर खरं तर एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधील, परंतु त्याचा कोणताही दबाव सध्या आमने बीच्या गोलंदाजांवर नाहीये. या युवकांनी खूप चांगला खेळ साकारलाय. राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. 2 विकेट मिळाले शुभमला. राकेश आता स्ट्राईक एंडला. समोर बॉलर बॅक ड्राईव्ह, धावबाची संधी आहे, रनआउट चान्स. आणखी एक आता फलंदाज मैदानाच्या बाहेर. जो येतोय तो फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय. राकेश बॅक टू डग आउट. कारण धाव एकही वाढलेली नाहीये. 34 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर होत्या, तेवढ्याच धावा सध्या स्कोर कार्ड वरती दिसत आहेत. चला जय पाटील, आपण आता यायचं आहे.
मयूर दलवी ऑन स्ट्राईक नाव. लागोपाठ 2 विकेट घेत जरूर एक धावबादची विकेट होती. यावेळेला ओव्हर पिच बॉल समोर लॉफ्टेड इट लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल. धावबादची संधी आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. नवीन बॅटर राज मैदानामध्ये आल्या, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे आणि या 2 धावांनी आता टीमची टोटल पुढे गेली आहे 36 आकड्यावरती. काय गोलंदाजी केली शुभमनं. आता कुठे 2 धावा त्याच्या विरोधात आल्यात. 5वा चेंडू त्यानं पूर्ण केला. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग कशी असावी याचं उत्तम उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ओ शेवटचा बॉल ऑन साइडला फेकून दिला लॉंग ऑनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर आला दमदार दर्जेदार षटकार आणि या सिक्सरनं धावा झाल्या धावफलकावरती. 42-43 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल टीम योगेश 11 आमने बीला. चला, रस्त्यावर ज्या गाड्या पार्क केलेल्या जो पर्यायी रस्ता आहे तिथे तुम्ही कृपया गाड्या ठेवू नका. पर्यायी रस्त्यावरती गाड्या कृपया ठेवू नका. तुमच्यासाठी पार्किंग झोन आहे, तिकडे तुम्ही गाडी पार्क करा. एकूण 42 धावा स्कोर कार्ड वरती लागले आणि 43 धावांचं आव्हान आता पार करावं लागेल. लास्ट बॉल 6. या शेवटच्या बॉलवर षटकाराची एक वेगळी कहाणी आहे बालरामजी मेहर. कारण आता मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलवर सिक्सर जो आला होता अभिषेकच्या बॅटमधून, तोच सिक्सर कुठेतरी मेहर 11 बापगाव संघाला या स्पर्धेतून बाहेर काढताना दिसला. आणि आता मयूरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर आलेला सिक्सर आमने बीला बाहेर काढेल का. परंतु आता काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकण्यासाठी इन्व्हाइट करूया कॉम्बॉक्स मध्ये योगी सरांना. थँक्यू. चला सलामीवीर, मी विनंती करतो की आपण लगेच यायचं आहे, जास्त वेळ आपल्याकडे नाही, कारण यानंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. चला, खेळाडू कक्षामध्ये पाण्याची पूर्तता करा. शेवटच्या चेंडूवरती षटकार, सध्या चर्चा त्या षटकाराची सुरू आहे की कदाचित या सामन्यामध्ये आय थिंक तो षटकार टर्निंग पॉईंट ठरू शकेल का, की या ठिकाणी जो लक्ष्य उभारला आहे टीम गावदेवी नानकर संघाने 43 धावांचा, त्या धावांचा पाठलाग आज आपल्याला योगेश 11 आमने बस संघाच्या वतीने पाहूया कशा रीतीने मात्र पूर्ण केला जाऊ शकेल. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्यांचा सामना असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या विरोधात. कॅप्टन येऊन थांबायचं आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल.
संजय स्मृती चषकाचा पहिला दिवस उद्या मित्रांनो दुसरा दिवस असणार आहे सुपर फ्रायडे आणि उद्या पहिला सामना असेल योगेश इलेव्हन आमणे ए संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल गावदेवी विहाणा स्पोर्ट पिसे. टेक 9:15 वाजता दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा. आपण 9 वाजता उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना जय हनुमान खांडवल ब विपक्ष गावदेवी स्पोर्ट येवई. तिसरा सामना असेल नक्षत्र एंटरप्राइजेस चौतरवाडा विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. दरम्यान आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. गोलंदाज सज्ज झाला आहे अक्षय थेटे. बॅकफुटला जाऊन पंच केला अगदी पॉईंटच्या डोक्यावरून स्लाइस करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. उद्या चौथा सामना असेल वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष आई एकविरा स्पोर्ट सांगे आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जे अंबिका देवरुंगपाडा अर्थात पंडित गोडे यांचा संघ फाईट करेल विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाच्या विरोधात. तर हे 10 संघ तुम्हाला उद्याच्या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेच्या अनुषंगानं पहिल्या चेंडूवरती धाव प्रशांत सोरगेच्या बॅटमधून निघाले. आजचा दिवस पूर्ण आपण जर पाहिला तर प्रशांत शांत राहिलाय परंतु आता मात्र या सामन्यामध्ये शांत राहून चालणार नाहीये. जो त्याच्याकडे एक क्लास आहे तो आज मात्र त्याला सिद्ध करावा लागेल. सोबतीला पाहिलं तर देवेन आहे. देवेनने सुद्धा मात्र हवी तशी आतापर्यंत कामगिरी केली नाहीये पण ते दोघे बडे मॅचचे खिलाडी जर आपल्या लयमध्ये आले तर मात्र चांगली लयबारी ते कामगिरी करू शकतात. परंतु अक्षय तिकडे आपण विसरू शकत नाहीये. घाट का पाणी पिल्लाय त्याने सुद्धा ओव्हर द विकेट मारा करतोय. इथे मात्र पहा बॉडीला स्पर्श होणारा चेंडू लाऊड अपील हा एक फॅक्टर. पंचांनी तिथे मात्र सांगितलं की चेंडूमध्ये बाउन्स अधिक होता आणि त्याचमुळे मात्र ही अपील पंचांनी पेटाळली. लेगबाच्या स्वरूपात ही धाव आपण पाहतोय. अतिरिक्त धाव आणि या सिंगलच्या वतीने 2 धावा. आज अक्षय कोहली संघामध्ये नाहीये परंतु आज त्याची पूर्ण दिवसभर कुठल्या प्रकारची उडी भासून दिली नाहीये. कारण पाहिलं की आज अक्षय थेटेने चांगला परफॉर्मन्स केला आहे. गोलंदाज सुनूने सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी केली. आज आशिष इन ॲक्शनमध्ये आहे नाहीये. कडक शॉट परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. जबरदस्त क्रिकेट ज्यावेळी गावदेवी नानकर संघ तील जे सर्व खेळाडू आहेत एखाद्या स्पर्धेमध्ये हा संघ आपण पाहतोय त्यावेळी मात्र या संघाची ताकद जी आहे ती दुगणी आपण नेहमीच पाहत असतो आणि त्याच आज आत्मविश्वासाने मात्र खेळ साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु योगेश इलेव्हन आम्ही संघाला मात्र आपण विसरून चालणार नाहीये. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पुल अँड सक्सेसफुल होणार का नाहीये. काय झेल पकडलाय सोनू होता आणि सोनूवरती सर्व नांदकरकरांच्या नेहमी त्या खेळाडूवरती भरोसा असतो. रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असेल. एक्शन असं वाटलं होतं की मात्र आज चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग होईल आणि तदनंतर पहा स्वतः स्टेज केलाय अगदी जम्प घेतली आणि जम्प करून चेंडू मात्र आपल्या हातामध्ये त्याने कैद केलाय. गुड जॉब बाय सोनू आणि पहिला धक्का लागतो या ठिकाणी प्रशांतच्या देवेंच्या रूपानं योगेश इलेव्हन आमने संघाला. एक विनंती आहे. एक 2 व्हीलरची चावी हरवलेली आहे. जर कुणाला जर सापडली तर प्लीज आपण कॉम्बॉक्समध्ये जमा करा कारण आपल्याच खेळाडूची ती चावी आहे. तुषार भंडारीची चावी आहे बाईकची. म्हणजे ज्या लेंथवरती अक्षय तेटेने तो चेंडू हाताळला त्यासाठी मात्र पूर्णपणे प्लॅन केला होता आणि त्या प्लॅनच्या अनुषंगाने मात्र देवेनला मात्र त्या ठिकाणी फसवलं. पावलांचा वापर बाद शिकाडा आणि फलंदाज बाद राकेश पाटील. नटून थटून शी
त्या चालकाला विनंती करतो की आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे भरपूर मोठी पार्किंग आहे, त्या पार्किंग झोनमध्ये आपली गाडी पार्क करा. अक्षय तेडे ऑन हॅट्रिक. ओ परफेक्ट यॉर्कर्स, दांडी गोल आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती कंप्लीट केली अक्षय थेटेनं. करतो त्या चालकाला की आपण गाडी तिथून बाजूला पार करा. पाहू शकाल या ठिकाणी साहिल ज्या पावलाने मात्र मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने तो मात्र मैदानाच्या अगदी बाहेर निराश पावलाने निघून गेला. भरपूर त्याच्याकडे अपेक्षा लावल्या होत्या आमनेकरांनी, परंतु पहिला चेंडू मात्र खेळत असताना मात्र त्याची इष्टा उद्ध्वस्त केला अक्षय तेडेनं. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 सफलता, पहिली हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. आणि तसे जर पाहिलं क्रिकेटच्या खेळामध्ये विकेट हॅट्रिकला जास्त महत्त्व असतो आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पाहिला तर, परंतु ती विकेट हॅट्रिक आय थिंक अक्षय तेडेच्या नावावरती. आणि काय स्पेल राहिला, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केला आणि मागील 3 चेंडूवरती 3 विकेट्स, म्हणजे 3ला 3. सध्या परिस्थिती पाहतोय योगेश इलेव्हन आमने ब संघाची. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही इथून 40 धाब्यांची गरज. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय शुभम उर्फ सोनू. चांगली सुरुवात गावदेवी नानकर संघाची आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूला पाहिलं तर एक्झॅक्टली आपटी दिली आणि पाहू शकेल पंचांचा हा वाईटचा इशारा, कारण जो बाउन्सर आपण पाहिला एक्झॅक्टली अगदी बॅटरच्या रेंजच्या पलीकडे होता, त्याच्या अवाकाच्या बाहेर होता आणि त्याचवेळी 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा मात्र या ठिकाणी इशारा देण्यात आलाय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता सोनू पुन्हा बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाहीये. अवंतर चेंडूला मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली. बॅकअप अँड डिलिव्हरी जबरदस्त चेंडूची लेंथ आणि पाहू शकाल या ठिकाणी कैलास पाटील यांची सुकन्या निर्वी सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय. आणि पाहू शकाल आपल्या वडिलांच्या समेत सध्या ती मात्र त्या ठिकाणी क्रिकेटचा आस्वाद घेत आहे, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे चिमुकल्यांपासून तर जी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतात ते सुद्धा मात्र क्रिकेटच्या खेळापासून दूर राहू शकणार नाही. मग पोलीस कमिशनर असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ. आणि पाहू शकाल या ठिकाणी चांगली वापसी सोनूकडून पाहायला मिळाली. न्यू बॅटर मिस्टर भावेश आलाय प्रशांत सोरगेच्या सोबत. पुन्हा एक चांगला चेंडू लाऊड अपील, परंतु पंचांची स्वीकृती नाहीये. असं वाटतं की विकेट्स वरती फलंदाज आहेत की नाही हा प्रश्न आता मात्र पडलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयने धावा खर्च केल्या होत्या 3 आणि या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडू मात्र अवांतर हाताला होता आणि तदनंतर लागोपाठ 3 डॉट चेंडू आले. म्हणजे बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत सोनूच्या विरोधात एकही फलंदाजाला धाव जोडता आली नाहीये. पुन्हा एक वेगवान चेंडू, अगदी या बॉडीला ब्रश वन चेंडू झाला डिक्लेअर झोन मध्ये, धाव मिळेल 1. आणि या सामन्यावरती पाहिलं तर कुठेतरी आता मात्र कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रशांत सुद्धा पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे सास पडतोय. आज कुठेतरी हाय बॅकलिपनं या ठिकाणी खेळ करावा लागेल. हा मात्र प्रयत्न केलाय, परंतु या ठिकाणी पाहू शकाल फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे अक्षय थेटेसाठी हे प्रॅक्टिस झेल होते आणि त्याने मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. अजून एक विकेटचं पतन आणि या विकेट नंतर पूर्णपणे पिछाडीवरती संघ पाहायला मिळतोय योगेश इलेव्हन आमने ब.
दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे भिवंडी तालुक्यातील नंबर 1 सुट्टी मेकर ज्यांना छकड्यांचा नाद आहे केशव दलवी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. दलवी साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती. त्यांना छकड्यांचाच नाही तर क्रिकेटचा सुद्धा भरपूर नाद आहे, कारण या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा केशव दलवी यांची आम्हाला त्या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मिस्टर अनुज आलाय. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी नानकर संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा मात्र पाहू शकाल आपठी दिली गेली, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण सोनूला मात्र पहिल्या बाउन्सवरती मात्र त्या ठिकाणी वॉर्निंग केली होती आणि हा दुसरा बाउन्सर त्याने हाताला लावली, त्याचमुळे मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित केला. म्हणजे पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट. यस, फ्री हिट चेंडूवरती असं वाटलं की मोठा फटका या ठिकाणी अनुष केलेले, परंतु त्याला सुद्धा मात्र त्या ठिकाणी गोलंदाज शुभमनं मात्र बीट केला आणि एक सफल षटकाची आपण समाप्ती इथे पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. गडी गमावली 4 योगेश 11 आमनेबर संघाने. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी आपण विचार केला तरी इथूनही 36 धाब्यांची अजूनही गरज आहे आणि चेंडू पाहू शकाल राकेश गारे यांच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. 37 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी, कारण 6 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पूर्णपणे पाहू शकाल या ठिकाणी थोडीशी निराशाजनक कामगिरी आपल्याला आमनेबर संघाची पाहायला मिळाली, कारण ज्याप्रमाणे सुरुवात होणं गरजेची होती त्याप्रमाणे सुरुवात मात्र झाली नाहीये. खास करून अक्षय थिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. चला वेळे संदर्भात थोडंसं राकेशजी गारे थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कारण यानंतर एक सामना आपल्याला अजून खेळवायचा आहे आणि तो सामनासुद्धा आमचा प्रयत्न असेल की 4 षटकांचा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. नानकर संघ प्लीज चला आपण खेळायला सुरुवात करा. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 37 धाब्यांची गरज. सर्व काही आता मात्र पाहिलं तर 22 वरती संघाची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहू शकाल डावे इष्टे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राकेशचा होता, परंतु चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरून गेला. वाईटच्या स्वरूपात आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. सावधकरांची आणि संजय स्पोर्ट्स सावध संघाची परंपरा सध्या आपण पाहतोय. 20 वर्षाची परंपरा. अगदी बॉडीला ब्रश इष्टांच्या मध्ये त्या ठिकाणी पकडलाय, कात्रीत पकडलाय आणि जी काही शेवटची आशा होती ती सुद्धा मात्र या ठिकाणी निराशा होताना आता मात्र माघारी चालली, कारण फलंदाज बाद झाला मिस्टर भावेश. करतो या डीजे कल्पेश किंग मॅन फ्रॉम किरवली. सर्व प्रेक्षकांना मात्र ते मंत्रमुग्ध करतायत, परंतु आज नानकरकरांच्या गोलंदाजांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. आज गोलंदाजांमध्ये एक युनिटी आपल्याला पाहायला मिळाली आणि असं वाटतं की या नेक्स्ट मॅचमध्ये आय थिंक जर हा सामना जिंकला तर मात्र एक्झॅक्टली अक्षय कोहली हे सुद्धा तुम्हाला कदाचित इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळू शकतील. लोअर फुटा चेंडू चाललाय लॉंग ऑनवरती, चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. एकच धाव म्हणजे या इनिंगचा आपण विचार केला तर एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार आला नाहीये. पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाजांना रोखून ठेवलाय, बांधून ठेवलाय. याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाली आणि आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षकाने सुद्धा मात्र चांगली गोलंदाजांना साथ दिली. क्रिकेटचा खेळ आहे. हो अगदी नाका जोलून चेंडू निघून गेला, अगदी सुगंध देत बॅटर अनुजला. जबरदस्त गोलंदाजी.
तिन्ही गोलंदाजांचा आपण जर विचार केला तर कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली. अक्षयच्या खात्यामध्ये 3 विकेट्स पाहिल्या आपण, शुभमनं सुद्धा पाहिलं तर 1 विकेट्स आपल्या नावावरती प्राप्त केली आणि राकेशच्या खात्यामध्ये 1 विकेट्स. लेग बिफोरच्या रूपानं पुन्हा अपील केली जाते. पाहू शकाल हेजिटेशन्स आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी मनोज रिटर्न आलाय आपल्या कॉपिंग करिशीमध्ये. आज भरपूर काही अपेक्षा होत्या योगेश इलेव्हन आमनेबर संघाच्या वतीनं, परंतु कुठेतरी त्यांच्या हाती निराशा आली. पावलांचा वापर केला जातोय आणि चेंडू खाली राहतोय. अजून एक डॉट. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग आपल्याला अक्षय तेडेने सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर अंकीच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. मयूरनं मात्र जबरदस्त खेळ केला. झटपट क्रिकेट त्याच्या वतीने पाहिला. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले आणि तो शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला होता तो एक मानसिक दडपण टाकून गेला आमने संघावरती. लाईन चुकीची, वाईटची धाव आता मात्र या ठिकाणी ॲड केली जाईल. ऐतिहासिक ही क्रीडा नगरी पाहतो या अनेक वर्षापासून. आता मला अजूनही आठवते की ज्यावेळी आपण ही स्पर्धेला सुरुवात केली होती तेव्हा आपण अगदी साबाद नाक्यावरती या स्पर्धेचं नियोजन आपण करायचो आणि त्यावेळी एवढा काही स्कोप नसायचा. अजून एक चांगला चेंडू उचली घेणारा पाहायला मिळाला आणि हा षटक सुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यशस्वीरित्या मात्र संपन्न झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 8 धावा धाफलक्यावरती, फक्त 8 धावा धाफलक्यावरती लागलेल्या आहेत. 43 धावांची गरज आहे म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता षटकाराची आवश्यकता. नवीन गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी प्रतीक जाधव. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि पाहू शकाल केशवजी दलवी यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सावत गावातील प्रसिद्ध उद्योजक. आता इथून आपण म्हणू शकतो की एक्झॅक्टली औपचारिकता बाकी आहे असंच म्हणावं लागेल. फटका हवेत केलाय आणि सेफ लँडिंग सुद्धा होईल. शतरक्ष वेगाने पोहोचतोय अक्षय थेटे. तोपर्यंत 1 धाव अनुजच्या बॅटमधून पाहिली. चला ग्रीष्मा 11 आमनेवाडा संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या, कारण आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना असेल. या चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. ओहो, चांगला चेंडू. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न प्रतीक करतोय परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जास्त काटा घेतो आणि त्यामुळेच अतिरिक्त धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केली. आणि पाहू शकाल अगदी आपल्या मैदानाच्या बाजूने साईबाबांची पालखी शिडीला चाललेली आहे. परंतु सर्व पदयात्री आता मात्र या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जॉईन होत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. ओम साईराम. तुमचा प्रवास सुखमय हो. कारण पूर्वी आम्ही सुद्धा जायचो पदयात्रेसाठी. तब्बल 8 वर्ष पदयात्रा केली. तो आता जास्त वेळ नाही त्यामुळे पदयात्रा होणं शक्य नाही. परंतु अजूनही मनात हृदयात साईबाबांचं नाव नेहमीच आमच्या मुखामध्ये येत असतो. परंतु या ठिकाणी कुठेतरी या सामन्यावरती 3ही डिपार्टमेंटमध्ये नांदकर संघाचा आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू. असं वाटतं की फलंदाजाने नांगी टाकली या ठिकाणी. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय कुठल्याही फलंदाजाला एकही मोठा फटका खेळता आला नाही आणि अनुचा डॉट पर्सेंटेज पाहिला तर सबल 6 डॉट चेंडू तो खेळला आहे. तुम्ही 4 षटकांच्या खेळामध्ये जर एका फलंदाजाने 7 चेंडू जर डॉट खेळले मग विजयाची जी आशा आहे ती कोणाकडे ठेवायची. आणि अखेर हा विजय संपादित केला आहे गावदेवी स्पोर्ट नांदकर संघानं. अभिनंदन टीम नांदकर अँड हार्ड लक योगेश 11 आमनेब. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी या स्पर्धेतील पहिली विकेटचे हॅट्रिक कंप्लीट केली आणि बॅटिंगमध्ये सुद्धा 10 धाबांचं योगदान दिलं मिस्टर अक्षय थेटे. आणि चला
लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. ग्रीष्मा इलेव्हन आमनेबाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. चला संकेत या.